मुंबईतील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याचा आयबीचा इशारा। आयबीच्या इशाऱ्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट। पोलिसांकडून कडक बंदोबस्त, गस्तही वाढवली। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या पाहणी आढाव्यासंदर्भात देणार माहिती। निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्कंठा। विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, ठाकरेंच्या सेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी। भाजप वगळता सर्व पक्षीयांचं समर्थन, तर मतदानाचा वेग वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचीही सूचना। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय। 10 पैकी 10 उमेदवार विजयी, तर भाजपप्रणित एबीव्हीपीचा उडाला धुव्वा। आदित्य ठाकरेंनी मानले मतदारांचे आभार। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर। विविध विकास कामांचं भूमिपूजन। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचंही लोकार्पण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस। अमरावतीत बैठकांचं सत्र। इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। पुण्यातील वडगाव शेरीचे अजितदादांचे आमदार सुनील टिंगरे यांचा शरद पवारांकडून समाचार। तू दमदार नाही तर दिवट्या आमदार, तुझा बंदोबस्त जनताच करेल, पवार यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचं सत्र। सिंधुदुर्गात पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून भररस्त्यात विद्यार्थिनीचा विनयभंग, तर पुण्यात 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून 11 जणांकडून लैंगिक अत्याचार। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज बंद। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता सुरू असल्यानं निर्णय। 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना। इस्रायलनं डागली लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र। 6 इमारती उद्ध्वस्त। न्यूयॉर्कमधून नेत्यानाहूंचे हल्ल्याचे आदेश, तर युद्ध थांबवण्याचाही नकार।